मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मी आज चालले गावाला। तर आवरलं बऱ्यापैकी, आता वाजले 12:15। तर डीमार्टमध्ये पण थोडंसं घ्यायचं आहे सामान, मग आता निघालो आहे। बाकीचं सामान खाली पाठवलं, आता हे पण गेलं, तर आता मला पटापट निघायचं आहे। तर तुमच्याशी म्हटलं शेअर करावं। तर इथे झाडांना पण एवढे मस्त मस्त फुलं आलेत बघा, भरपूर असं पाणी टाकलं आणि त्या आबोलीला मला पहिल्यांदा फुलं आलेत। तर आता मस्त पाणी वगैरे टाकलं, आता निघाल बोल। तर आम्ही आता निघाले, इथे टायरची हवा चेक करायला थांबले। मी घरातून सांगत होते जेवून ये, डाळ भात मस्त बनवलेला, ऑमलेट काढलेला, त्याला जेवायला वाटलं तर कोणी खाल्लं नाही। फक्त इथं 1 किलोमीटर पण नसेल आलो अजून, तर लगेच भूक लागली बोल। खाऊ नाही आपल्याकडे, दुकान पण नाही, पैसे नाही मॅडम, पैसे नाही आहेत माझ्याकडे। आता वाजले 4:30 आणि आम्ही आता पोहोचू चिपळूणमध्ये। काहीतरी खायचंय लागले, इकडच्या रस्त्याने आले ना, एक पण हॉटेल चांगलं भेटत नाही, काय CNG फक्त भेटतात आणि हॉटेलचा पत्ता नाही। तिकडचा रोड आहे ना पुणा मार्गे, भरपूर हॉटेल असतात, कंटिन्यू रस्त्याने हॉटेल असतात। चला भेटूया। मी त्याला पाहिजे आईस्क्रीम, आहे का नाही, आधीच झाले सर्दी, कालच हॉस्पिटलमधून आणलंय ना, आज आईस्क्रीम। आता सनसेट व्हायला लागलं आहे। आपण मुंबईला आलो की सनसेट वगैरे बघायला आपल्याला बीचवरती आवर्जून आपण तासंतास बसून राहतो। तर इकडे बघा, जिकडे बघू तिथे आपल्याला, जिकडे कोणत्या पण साईडून बघा, सनसेट एकदम व्यवस्थित दिसणार आहे। नदीच्या ह्याच्यातून कसला भारी वाटत होता। आता हळूहळू आमचं गाव पण जवळ यायला लागलं आहे। आता 6:30 झाल्यात आणि आम्ही आत्ता 1 तासाभरात असं पोचूच, पण व्ह्यू एवढा भारी वाटत होता की मुंबईच्या या उकाड्यामध्ये असं वाटतं की गावी निवांत राहावं, पण आम्हाला ते काही पॉसिबल होतच नाही। येणं जाणं सारखंच होत राहतं आहे, कारण का काही ना काही निमित्त पण तसेच निघतात आहे। आत्ता येऊन गेलं तरी आता फक्त लग्नासाठी आलो आहे, परत 2 दिवस राहायचं, परत जायचं, परत यायचं, ह्या फेऱ्या अशा एवढ्या वाढत चालल्यात ना की कंटाळायला लागल्यात। तर आता वाजले संध्याकाळी 6:30 आणि आम्ही आता 1 पाऊण तासात घरी पोचू। 2 वाजता निघालेलो, कुठेच थांबलेलो नाही आणि आम्हाला हॉटेल पण नाही भेटले चांगले, आहे का नाही मित्र? वडापाव खाल्ला आणि आता निघू। चलो दादा पण आलाय सोबत। वस्ती झाली यांची। आले जातानाच घेऊन जायचं सोबतच, विषयच हार्ड। मनापासून खायचं होतं असं वाटायला लागलंय मला तुम्हाला, घरी जाईपर्यंत भेटलंच ते। तर ही आहे आमची छोटीशी वाडी, ते लग्नाची तयारी चालली पुढच्या गल्लीमध्ये आणि आमचं घर आहे पाठीमागे। तर आता व्हिडिओ करायला भेटेल की नाही माहीत नाही मला। तर ह्या पद्धती आहेत ना, सगळ्या जुन्या पद्धती आहेत आणि आता गावच्या ठिकाणी वगैरे लग्न झाले ना की ह्या गोष्टी होतात आणि आता बऱ्यापैकी तर हॉलला वगैरे लग्न होतात, मग ह्या पद्धती आहेत त्या करता येत नाहीत। आता हे झाड असते ते बहिणीकडून येतं, कारण का एक आंब्याच्या झाडाची फांदी काढतात, त्याच्यावरती पोशाख टाकतात आईवडिलांसाठी आणि तो नाचवत नाचवत घेऊन जातात आणि जे झाड नाचवणारे असतात ना ते पैसे अडवून बहिणीकडून पैसे काढतात त्याचे। तर ही पारंपरिक पद्धती आहेत, ह्या पद्धती कोणाकोणाकडे होतात ते मला सांगा, कारण का हे आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि
ह्या आपण टिकवून नाही ठेवलं तर त्या टिकणार नाही आहेत, कारण का आता हॉलला वगैरे लग्न होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बंदच झाल्या. आणि दारात लग्न असतं ना तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतात. तर ह्या लोकांना दक्षिणा घ्यायची आहे म्हणून हे झाड अडवून ठेवलं त्यांनी. प्रवती महासुर नदी गंडकी पूर्णा पुत्र सावला शुभमंगल मंगलम शुभलग्न सावला पूर्वात्तदा मंगलम शुभलग्न सावला तदेव लग्नं सजलं देव राजा